हॅलो गाईज, वेलकम टू माय काय नाही काय बोलायचं होतं मला. वेलकम टू माय ब्लॉग्स नाही. तर गाईज मी आज चालली घर सोडून. बघा बॅग पण भरली आहे. ही एक बॅग आहे. डायरेक्ट चालली काय आमची खुशी बघा नवऱ्याची. माहेरी चालली निघून खुशी बघा, बघू शकता सगळ्या नवऱ्यांची खुशी अशीच असते. ही बघा माझी मम्मी. मी आज माहेरी आली आहे 2 दिवसासाठी. जस्ट फक्त थोडी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे साठी आले. पण इकडे माझ्या मुलीने आज पिझ्झा आणलेला आहे. एकदम छान पिझ्झा आहे, किती सुंदर लागतोय. मी आता खाल्ला आहे, बरेच दिवस झाले मी खाल्ला नव्हता. अच्छा ओके, खा मग. बघा किती माझी आई, किती मावशी पण, माझी मावशी पण घेतले बोलकी, मम्मी पण तशीच आहे. आणि ते प्रॉपर सारखे ब्लॉग बघत असतात याचे त्याच्या यूट्यूबला, म्हणून त्यांना एकदम पुन्हा ते कव्हर झालेले. म्हणजे ते ट्रेनिंगमध्ये एकदम फर्स्ट क्लास झालेले आहे. म्हणजे त्यांना कसं बोलायचं, काय बोलायचं एकदम ट्रेन झालेले आहे ते. पण श्वास नाही आणला, त्याच्यामुळे मला थोडंसं जरा वेगळं वाटतंय. कारण की मी श्वास लावून खाल्लं तर मग चांगलं वाटलं असतं. आंघोळ बाईची आत्ता झाली. आणि मग आज मला सुट्टी आहे, तर मी आज उशिराने आंघोळ केली. मला नव्हतं माहिती ती येणार आहे, तर तिने मला कॉल केला होता, पण ती अचानक माझा असा अवतार आहे. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. काल मला ब्लॉग घ्यायला जमला नाही. मी ते डायरेक्ट आता मावशीकडे आले, कारण मम्मी गेली बाहेर गावी अर्जंटमध्ये. तर मावशीकडे रात्री आले, 12 वाजता आले, 12:30 वाजता. कारण की मला एवढी भीती वाटत होती लेट व्हायला, त्याच्यामुळे मी तिकडे आले मावशीकडे. मम्मीने मला लेट झाला. तर आता माझा नाश्ता झाला, सगळं झालं. तर फक्त माझं आता आंघोळ पण आंघोळीला पण जायचं आहे. त्यामुळे आता हसायचं आहे. विचार करत असेल मी येऊन जाऊन माझ्या मावशीकडेच येत असते, पण गाईज काय करू, मला एकच घर आहे येण्या जाण्यासाठी. इथेच माझे लाड होतात, इथेच मी येते नेहमी. माझ्याकडे बाकी कोणीच नाही, जिथे त्यांच्याकडे जाते, फक्त माझ्या मावशीकडेच जाते. आता आम्ही चाललो आहे, जरा बाहेर चाललो आम्ही फिरायला. आता मी तुम्हाला दाखवू शकते, हिच्यापेक्षा सुंदर बघा, किती सुंदर आहे असं बोलून दुसऱ्या बोलायला. आम्ही दोघी बहिणी लहानपणापासून सोबत आहे. आता मी थोडंच एडिट करते ते.